यावरती फक्त आम्हाला आतापर्यंत गाजरच दाखवली गेले, आज पण तेच केलेलं गेलंय. आता आम्ही आमची लढाई आमचं जेवढी होती तेवढ्या ताकदीने लढली. मी तुमची भगिनी आहे म्हणून मी इथं लढते तुमच्यासाठी. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका. एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही, कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नका. आपण लढू, शेवटपर्यंत लढू. उद्या सगळ्यांनी पेपर द्या. आपण एवढे दिवस अभ्यास केलाय, आपलं काही बिघडणार नाही, फक्त मेंटॅलिटीचा खेळ आहे. तुम्ही तिथे जाऊन शांत मनाने पेपर द्या, सगळं चांगलंच होईल अशी अपेक्षा करूयात. असं आमच्या कानावरती येते की विद्यार्थ्यांनी विष प्राशन केले, पोरं करतायत सुसाईड अटेम्प्ट, मुलांनी थांबवून ठेवले. त्याची भीती आहे म्हणून मी हात जोडून विनंती करते, कुणी टोकाचं पाऊल उचलू नका. एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. तुम्ही असाल तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त ह्या परीक्षेवरती मी संपूर्ण न राहता सगळ्यांनी 100% द्या. उद्या चांगल्या मनाने जावा पेपरला. माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा, मी शेवटपर्यंत लढले. आज तर कुणी नाहीये पण आम्ही तुमच्यासाठी आहे. सगळे गेले पण आम्ही आहे. शेवटपर्यंत लढवली आम्ही लढाई. तर माझी तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी पेपरला जावा, शांत मनाने पेपर द्या, एवढीच इच्छा आहे माझी. सर Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी आदित्य भवार, मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडनं होत होती. मात्र सगळे पर्याय वापरल्यानंतर ही परीक्षा उद्या होणार आहे. आज जरांगे पाटील यांनी त्यांच्यासाठी आंदोलन देखील केलं होतं, परंतु त्यावरती ही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता काही विद्यार्थी हे आहे तशा परिस्थितीमध्ये आपापल्या मार्गी निघालेले आहेत. आपल्या हॉल सेंटर्स जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी जायची तयारी करत आहेत. गेले 6-7 महिने झालं आम्ही पाठपुरावा करतोय. तर विषय असा होता की जी MPSC ची जाहिरात होती ती 6-7 महिने उशीर आली होती. त्याच्यामुळे असे आमचे काही सहकारी आहेत जे की परीक्षेस बसण्यास मुकत होते. तर त्यासाठी आम्ही 6-7 महिने पाठपुरावा केला. जवळपास 70 आमदार आणि 15 खासदारांचे लेटर CM सरांना गेलेत. तर आम्हाला त्यांच्याकडून आमचं शिष्टमंडळ जेव्हा त्यांना मुंबईला भेटायला गेलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्यावरती दोन्ही साईडून प्रेशर आहे आणि त्यांनी सांगितलं की हा मुद्दा आजच निकाली लावा. तर त्यानंतर त्यांचं काही त्याच्यावरती काय मागणी होती म्हणजे 6-7 महिने जाहिरात उशिरा दिलेली, उशिरा आल्यामुळे म्हणून थोडस असे काही विद्यार्थी होते जे परीक्षेत बसण्यास मुकत आहेत. ठीक आहे, तर आमची अशीच एकच इच्छा होती की बाबा तुम्ही लिंक ओपन करून द्या, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची संधी द्या आणि त्यानंतर जे काय असेल तुमची एक्झाम घ्या. आम्हाला एक्झाम वेळेवरतीच हवी होती म्हणून आम्ही 6-7 महिने झालं प्रयत्न करतोय. काल आजची गोष्ट नाहीये. जर एक्झाम पोस्टपोन करायची असती तर 10-15 दिवस आधी पोरं ऍक्टिव्ह झाली असती, असं काही विषय नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही CM सरांना भेटलो, त्यांनी सांगितलं की मुद्दा हा आजच निकाली काढतो. आज 4 दिवस होऊन गेले, उद्या एक्झाम आहे. त्यावरती त्यांनी काही सांगितलं नाहीत, फक्त आम्हाला आश्वासनं दिली जातात. त्यांचे CM सरांचे शब्द आहेत, त्यांनी मनोजदादा जरांगे पाटलांना ते बोलले की मी मुलांना वाऱ्यावरती सोडणार नाही. तर मुलांना वाऱ्यावरती सोडणार नाही म्हणजे नेमकं काय, तर हे त्यांनी स्पष्ट करायला हवं होतं. ते फक्त फोनवरती सांगून आता असं झालं की आम्ही कुणावरतीच विश्वास ठेवू शकत नाही. तर माझी विद्यार्थ्यांना पण एकच विनंती, विद्यार्थी होते असे ज्यांचे 12-13 आहेत. म्हणजे आतापर्यंत आम्हाला आकडा 20,000 समजत होता, बट आता ऑफिशियल आकडा समजते की 12-13 हजार असे विद्यार्थी आहेत सर की जे बसू शकत नाही. विद्यार्थी तुमच्या आंदोलनाला बसले होते त्यांचे काही विद्यार्थी अशी मागणी करत होते की एक्झामच पुढे ढकलावी. एक्झाम पुढे ढकलावी म्हणजे उद्या पेपर आहे. आता जर तुम्ही लिंक ओपन करून दिली तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी तर द्यावी लागेल ना सर. मग तुम्ही कशी उद्या एक्झाम कंडक्ट करणार? मग फक्त तुम्ही 10 दिवस पुढे ढकला, पण ती लिंक ओपन करून द्या आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरायची संधी द्या. मग 4 दिवसांनी घ्या एक्झाम, नाही तर 5 दिवसांनी घ्या, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. जिथे 11 तारखेला ग्रुप C चा पेपर होता तिथे ग्रुप B चा घ्या, काहीच विषय होत नाही. म्हणजे असं आमचं एक मागणी होती. त्यांनी यावरती काही विचार केलेला नाही, काही सांगितलेलं नाहीये. तर फक्त CM सर असे बोललेत की तुम्ही वेळेवरती एक्झाम द्या, सगळे उद्या एक्झाम होणारच आणि एक्झाम वेळेवरती जी मुलं राहतायत त्यांच्यासाठी आम्ही न्याय देऊ त्यांना म्हणून. म्हणजे त्यांना आम्ही वाऱ्यावरती सोडणार नाही हे त्यांचे शब्द आहेत. आम्ही रेकॉर्डिंग करून घेतलंय. तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शब्दावरती विश्वास ठेवा. फक्त आमचं एवढंच होतं की त्यांनी फक्त भूमिका स्पष्ट करावी की काय करायचं काय नाही. आता आम्ही विद्यार्थी आहे सर, शेवटी आम्ही आता कुठपर्यंत लढाई लढू, संपले आमचे सगळे पर्याय आता. बरोबर, याआधी पण परीक्षा पुढे ढकलली गेली होती ना. एकदा पूर परिस्थितीमुळे एक्झाम पुढे ढकलली, एकदा निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकलली.
आता निकाल होते ना निवडणुकांचे, तेव्हा परीक्षा पुढे ढकलली. मग आमचं प्रामाणिक एवढीच इच्छा होती, जर विद्यार्थी हित असेल याच्यामध्ये तर 10-15 दिवस पेपर पुढे गेले तर कुणालाच काही फरक पडत नाही. 3 लाख मुलांमध्ये असं कोणताच विद्यार्थी नाही की ज्याला प्रॉब्लेम आहे की आमचे सहकारी एक्झामला बसले ना आम्हाला प्रॉब्लेम होतोय, असं कुणीच नाही सर. तर आमचं एवढीच इच्छा होती की 10-15 दिवस एक्झाम पुढे जाऊन लिंक ओपन करून त्या मुलांना बसण्याची संधी द्यावी. यावरती फक्त आम्हाला आतापर्यंत गाजरच दाखवली गेलेत. आज पण तेच केलेलं गेलंय. आता आमची लढाई आमचं जेवढी होती तेवढ्या ताकदीनं लढली. आता आम्ही पण थांबतोय सर, आमचे आता पेशन्स संपले. मग आता काय परीक्षा देणार आहे? द्यावी लागेल ना आणि सर. अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस जे राहिलेले म्हणजे तुमचे कॅन्डिडेट्स आहेत, त्यांनी शब्द दिलाय की ह्या विद्यार्थ्यांना मी वाऱ्यावरती सोडणार नाही. तर मला असं वाटतं ते जबाबदार पदावर आहेत, तर जबाबदार पदावर असल्याचं भान त्यांना आहे म्हणूनच ते असे बोलले असतील आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा अजून एकदा. कारण आधी एकदा ते बोलले की निकालात काढतो, निकालात काही काढलं नाही, पण तरी पण आज आम्ही विश्वास ठेवतोय. आणि माझी सगळ्या विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे, मी तुमची भगिनी आहे म्हणून मी इथं लढतीये तुमच्यासाठी. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका. एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नका. आपण लढू, शेवटपर्यंत लढू. उद्या सगळ्यांनी पेपर द्या. आपण एवढे दिवस अभ्यास केलाय, आपलं काही बिघडणार नाही. फक्त मेंटॅलिटीचा खेळ आहे. तुम्ही तिथे जाऊन शांत मनाने पेपर द्या, सगळं चांगलंच होईल अशी अपेक्षा करूयात. डोळ्यात पाणी आहे, आशा आहे. हो सर, जीवाची काळजी वाटते की कुणाला काही होऊ नये. अनेक आत्महत्या झालेल्या आहेत. असं आमच्या कानावरती येते की विद्यार्थ्यांनी विष प्राशन केले, पोरं करतायत सुसाईड अटेम्प्ट, मुलांनी थांबवून ठेवलंय. त्याची भीती आहे म्हणून मी हात जोडून विनंती करते, कुणी टोकाचं पाऊल उचलू नका. एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाहीये. तुम्ही असाल तर सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त ह्या परीक्षेवरती विसंबून न राहता सगळ्यांनी 100% द्या. उद्या चांगल्या मनाने जावा पेपरला. माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा. मी शेवटपर्यंत लढली. आज इथं कुणी नाहीये पण आम्ही तुमच्यासाठी आहे. सगळे गेले पण आम्ही आहे. शेवटपर्यंत लढवली आम्ही लढाई. तर माझी तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी पेपरला जावा, शांत मनाने पेपर द्या. एवढीच इच्छा आहे माझी सर. खूप अपेक्षा आहे, डोळ्यातनं पाणी आहे, अश्रू आहे. पण आयोग देखील म्हणते की बाबा आपण सातत्याने ही जर मागणी करणार आहोत तर अनेक विद्यार्थी असे आहेत जे परीक्षेला मुकतील. त्यांचा का नाही विचार केला? ते आता आम्ही सीएम साहेबांना जेव्हा भेटलो, सीएम साहेबांनी त्या दिवशी माननीय सेक्रेटरी सचिवांना लगेच हा आमचा मुद्दा निकाली काढा असे आदेश दिले होते. आदेश म्हणजे त्यांना सुचवलं होतं की आजच्या आज यांचा मुद्दा आहे हा निकाली काढा. आणि ह्याचा पाठपुरावा आमची सुरुवातीपासूनचीच मागणी ही परीक्षा पुढे घ्या किंवा पुढे ढकलावी ही नव्हती. ही नसून फक्त जे विद्यार्थी, आता आम्हाला तर माहिती की 20 ते 25 हजार, पण त्यांनी असे शॉर्ट साधारणतः किती दिवस तुम्हाला पाहिजे होते अशी परीक्षा पुढे म्हणजे परीक्षा पुढे द्या हा आमचा मुद्दाच नव्हता. परीक्षा क्या किती विद्यार्थी होते आणि किती विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला किती टाइम पिरियड पाहिजे? ह्यामध्ये आमचं पहिल्यापासूनच हे होतं की जवळपास ही जी 20,000 ते 22,000 मुलं आहेत जी परीक्षा देण्यापासून मुक्त आहेत, या परीक्षा देण्यापासून मुक्त आहेत, या विद्यार्थ्यांना फक्त तुम्ही एक तुमचा GR काढा आणि एक वयवाढ देऊन यांना परीक्षेला फॉर्म भरण्याची एक संधी द्या, त्यांना लिंक ओपन करून द्या. आणि भलेही तुम्ही पुढच्या 8 दिवसात एक्झाम कंडक्ट केली त्यावर कुठल्याही प्रकारचा आमचा आक्षेप नाहीये. वेळेवरच एक्झाम व्हायला पाहिजे, सगळे रिझल्ट वेळेवरच लागायला पाहिजेत. आतापर्यंत बरेचदा असं झालेलं आहे की परीक्षेचे हॉल तिकीट आले परीक्षेच्या आधीच्या रात्री. जवळपास याच्या अगोदर पण असं झालं होतं, ज्यावेळेस माननीय उद्धव ठाकरे साहेब सीएम होते त्यावेळेस सुद्धा असं झालं होतं की पेपर आहे त्या दिवशी पेपर नोटिफिकेशन निघलं होतं की पेपर पुढे गेलेला आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्याचं हित लक्षात घेतलं होतं. आणि आता सुद्धा सीएम साहेबांनी असं कुठंतरी आता आश्वासन दिलंय, मनोजदादा जारंगे पाटलांना आश्वासन केलंय की मी या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीये. तर वाऱ्यावर सोडणार नाहीयेत म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करणार काय आहेत याची भूमिका स्पष्ट करावी. आणि या विद्यार्थ्यांची कुठल्या मार्गाने तुम्ही यांची जी हे आहे, त्यांनी शब्द दिलाय पण तुमच्या डोळ्यामध्ये काय ते आश्वासन दिसत नाहीये मुख्यमंत्री हा शब्द पूर्ण करतील असं? शब्द म्हणजे आम्हाला स्वतःला शिष्टमंडळ आम्ही होतो, आम्हाला समोरासमोर बोलून सुद्धा की आज तुमचा हा मुद्दा आजच्या आज निकाली लावतो, ते सुद्धा त्यांनी कम्प्लीट केलेलं नाही किंवा तो पूर्ण पाळलेला नाहीये. तर मग आता आम्ही असं म्हणतो की तुम्ही फोनवर फक्त रेकॉर्ड सांगताय की आमचा शब्द असा आहे की विद्यार्थ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तर वाऱ्यावर सोडणार नाही नेमकं म्हणजे करणार काय आहेत, आमचा हाच पहिल्यापासून प्रश्न आहे की वाऱ्यावर सोडला नाही म्हणजे तुम्ही आम्हाला पर्यायी व्यवस्था केली काय?
की तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्यासाठी जे आता 13,000 मुलं आहेत जे फॉर्मच भरू शकली नाही, या विद्यार्थ्यांना तुम्ही परत एक्झाम घेणार आहे का हीच परीक्षा परत ओपन करून ह्याच परीक्षेला परत त्या 13,000 मुलांना बसवणार आहेत का, की हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही नेमकं पर्यायी व्यवस्था काय करणार आहे? आता जरा स्वतःबद्दल सांगा, आपण कुठनं आलात, किती वर्ष झाले पुण्यात आहात आणि कितवी अटेम्प्ट देत आहे? मी हिंगोली जिल्ह्यातून आलोय, वसमतवरून. शेंदूरसना गाव आहे माझं. जवळपास मी 4 वर्ष ते 5 वर्ष 4 वर्ष झाले मी एमपीएससी, 5 वर्ष झाले एमपीएससीचा अभ्यास करतोय. यामध्ये बरेचदा असं होतं की तुमच्या धोरणं जे आहेत शासनाची ही चुकीची आहेत. कारण ही जाहिरातच मुळात यायला पाहिजे होती डिसेंबर ते जानेवारी दरम्यान, त्याची परीक्षा व्हायला पाहिजे होती एप्रिल ते मार्च दरम्यान. असं सातत्याने होतं, जाहिरात वेगळी दिली जाते किंवा कुठला पेपर कंडक्ट केलाय तो बरोबर चेक होत नाही. अनेक प्रॉब्लेम अशा आयोगाकडनं पुढे येतात आणि त्यामुळे आंदोलन होतं. बरोबर. यासाठी तुम्ही सातत्याने आंदोलन केलेलीच आहेत, पण त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आणि अशा आता तुझ्या माहितीतले किती विद्यार्थी आहेत जे डिबार झालेले आहेत, जे वयमर्यादा त्यांची ओलांडून गेलेली आहे या जाहिरातीमुळे? आता आमच्या या माझ्या माहितीस्तव आमच्या जवळपास आमच्या लोकांमध्येच, आमच्या ग्रुपमध्येच अशी जवळपास 50 मुलं अशी आहेत की ती फक्त 20 ते 10 ते 20 या दिवसाच्या अंतराने फक्त त्यामधून अपात्र ठरतायत. आणि राज्यभरामधून जवळपास 13,000 मुलं अशी आहे जे 1 ते 1.5 महिन्याच्या अंतरानं ही हे अपात्र ठरतायत. आणि अशी जवळपास 15 ते 20,000 अशी मुलं आहे जी 1 वर्ष 5 ते 7 महिन्यांनी ही अपात्र ठरतायत. ते काय पुढे करताय? आता त्यांना पर्यायच नाही. आता कुठल्याही प्रकारचा ओपन मधून पण जागा नसल्यामुळे ते ओपन मधूनही फॉर्म भरू शकले नाही. आणि पीएसआयला ओपन मध्ये जागा आहेत, पीएसआयला सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यांना त्या फॉर्म भरण्यासाठी ते पात्र ठरले नाहीत, म्हणून ते फॉर्म भरण्यापासूनच वंचित राहिलेले. पण असे आता अनेकदा म्हणजे पेपरच्या या एमपीएससीच्या पेपरच्या बाबतीत आम्ही 2023 का 22 पासून मोठे मोठे आंदोलन बघतोय. जेव्हा ते शास्त्र रोडवर झालेले आहे, गोपीचंद पडळकरने एक आंदोलनाला साथ दिली होती. पण सातत्याने हे आंदोलन तुमचे होत असताना एका टाइम पिरियड नंतर काही विद्यार्थी पुढे आले होते. ते म्हणले होते की सातत्याने जर ही परीक्षा पुढे ढकलली गेली तर आम्ही परीक्षा कधी देऊ, असा देखील एक काही विद्यार्थ्यांचा सूर होता. मग हा देखील एक पार्ट सरकारने विचार करून ही परीक्षा कंडक्ट केली असं वाटत नाही का तुला? परीक्षा तो काय प्रश्नच नव्हता. वेळेवर एक्झाम घ्यावा हाच प्रश्न आहे आमचा पहिल्यापासून. आम्ही जवळपास गेली 7 महिने पाठपुरावा याच्यासाठीच करतो की परीक्षा ह्या वेळेवरच झाल्या पाहिजेत, रिझल्ट ही वेळेवरच लागले पाहिजेत, जॉईनिंग ही वेळेवरच लागले पाहिजेत. ह्यामध्ये सामान्य किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान झालंच नाही पाहिजे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आमची परीक्षा पुढे का किंवा पोस्टपोन करा अशी कुठल्याही प्रकारची मागणीच नाही. मुळात आमची मागणी ही आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही फक्त त्यांचं जे संधी हुकते ती संधी त्यांना द्या, पेपर देण्यासाठी त्यांना फक्त संधी द्या. आमचा हाच मुद्दा आहे. वेळेवर एक्झामच घ्या, आमचा पहिल्यापासून हाच मुद्दा आहे की तुम्ही परीक्षा ही वेळेवरच झाली पाहिजेत. परीक्षा पोस्टपोन करणं हा आमचा हेतूच नाही किंवा ही आमची मागणीच नाहीये. आमची मागणी फक्त इतकी आहे की ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय त्या विद्यार्थ्यांना त्या पेपर देण्यासाठी संधी द्या, संधी. आणि आता वेळेवर एक्झाम म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढा विचार करायला हवा होता की मागच्या वेळेस पूर परिस्थिती झाली होती, त्यावेळेस गव्हर्नमेंटनी परीक्षा पुढे केली, स्वतःच्या सोयीनुसार परीक्षा पोस्टपोन झाल्या. त्यानंतर आता मागच्या काही दिवसाखाली पंचायत समिती जिल्हा परिषदांचे रिझल्ट होते, जो रिझल्ट 21 डिसेंबरला लागणार होते. 21 डिसेंबरची एक्झाम सुद्धा त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांचं हित लक्षात का नाही घेतलं किंवा तुम्ही कोर्टात जाऊन तुमचा जे निकाल होते ही निकालाची डेट का पोस्टपोन केली नाही? मग विद्यार्थीच जेव्हा इथं चेपला जातो किंवा विद्यार्थ्यावरच तुम्ही कठोर भूमिका का घेताय, विद्यार्थ्यांनाच तुम्ही का शेवटी गळास लावताय? त्यावेळेस तुम्ही 21 डिसेंबरला पेपर घेऊ शकला असता, मग तो तुमच्या सोयीनुसार तुम्ही पेपर पुढे लोटू शकता. पण विद्यार्थ्याच्या का होतं असं? का होतं असं? यामध्ये पॉलिटिकल काय सिच्युएशन आहे किंवा कुठल्या आयोगाचं काय म्हणणं आहे यामध्ये? नाही, मग असं का होतंय? सरकार का करते असं का वाटतं? आता हे तुम्हीच सरकारनं विचारायला पाहिजे आमच्या वतीने की सरकार ह्या बाबतीत का असा तो निर्णय. माझा पहिला प्रश्न तसंच होता की हे जे 2 आंदोलनं झाली याच्या आधी 2 ते 3 आंदोलनं झाली, आम्हाला प्रत्येक मागणी करण्यासाठी जर रस्त्यावरच उतरावं लागत असेल तर सरकार ती पुढे ढकलण्यासाठी होती. पुढे ढकलण्यासाठी कुठलंही आंदोलन झालेलं नाही. मागे जेव्हा रोहित पवार आले होते, हे आले होते, तेव्हा काहीतरी क्रायसिस होते. क्रायसिस ती संदर्भात पुढे ढकलण्याची नव्हती. त्यामध्ये जे
परीक्षा पद्धती चेंज झाल्या होत्या की त्या परीक्षा पद्धती एकदम आमच्यावर न लादता त्या 2 वर्षांनी आम्हाला वेळ देऊन त्या परीक्षा पद्धती आमच्यावर लादाव्यात. कुठल्या ज्या परीक्षा पद्धती होत्या लेखी स्वरूपाच्या, ज्या आमच्या आता जे होते की ऑब्जेक्टिव्ह होता आणि त्याच्यानंतर शासनाने निर्णय घेतला की इथून पुढच्या परीक्षा ज्या होतील त्या फक्त आणि फक्त डिस्क्रिप्टिव्ह होतील, म्हणजे लेखी परीक्षा होतील. आम्हाला हे जे बदल होता परीक्षांचा, या बदलासाठी थोडासा वेळ पाहिजे होता. ते परीक्षा बदलासाठी होता, ना की परीक्षा वेळेवर न घेण्यासाठी नव्हता तो आमचा. परीक्षांमध्ये बदल घडवता येतात, बदल घडवण्यासाठी वेळ मागत होती मुलं, की परीक्षा वेळेवर घेण्यासाठीच करत होते. त्यामध्ये परीक्षा पोस्टपोन करा हा मुद्दाच नव्हता आमचा. असे सातत्याने प्रॉब्लेम झाल्यावरती काय करणार विद्यार्थी? यांना काय करणार? विद्यार्थ्याकडे काय पर्याय नाही. सर्व युपी सारख्या बिहार सारख्या राज्यात हजारो जागा येतात. आपलं सगळ्यात प्रगतशील राज्य आहे महाराष्ट्र, आणि ह्या राज्यात जागा येतात 3 आकडे. सर युपी सारख्या बिहार सारख्या राज्यात हजारो जागा येतात, तर ह्या जागा का कमी येत नाही आणि भरती पण टायमिंगला होत नाहीत आपल्या कुठल्या. आता हाच मुद्दा होता. सरकारने मुलांना म्हटले सकारात्मक निर्णय घेऊ. यात वय वाढवले होते मुलं, 20,000 30,000 काय असतील ते असतील, सर्वे कोणी केला नाही माहिती नाही, पण हे 20-30,000 मुलावर अन्याय तर झालाच. पण जी मुलं 3 महिन्यापासून मागणी करत होती की एकदम ह्या एक्झाम मध्ये वय वाढवाल्यांना सामील करून घ्या, आणि एक वेळेस इलेक्शन मुळे एक्झाम पुढे गेली, त्यावेळी वेळ होता, त्यावेळी यांनी एक्झाम मध्ये त्यावेळी सामील करून नाही घेतलं. पेपर जवळ आल्यावर मग सगळेच मुलं अख्खे जे विद्यार्थी आहेत ना तयारी करणारे, ह्या मागणीमुळं मुलांना वाटलं एक्झाम पुढे जाईल, निर्णय होईल, सरकार सकारात्मक होतं. याच्यामुळं सगळ्या मुलांवर ह्या पेपरवर मुलांच्या अभ्यासावर परिणाम झालेला आहे. मुलं उद्या पेपर व्यवस्थित देऊ शकणार नाहीत. सरकारला आमची आणखीन हात जोडून विनंती आहे, तुम्हाला जर पेपर पोस्टपोन करता आला तर करा. आमची पोस्टपोनची मागणी नव्हतीच, पण या जे विद्यार्थी करतात ना? नाही काही नाही करत सर. यावेळी पोस्टपोनची मागणीच नव्हती मुलांची. असं यावेळेस नव्हतं, ह्यावेळेस आधी घडली होती. नाही घडलेली नाहीये. त्यावेळी काय झालं, हे ओव्हरलॅप होतं ते एक्झाम, ओव्हरलॅप होता त्यावेळी. जे तुम्ही जे बोलला ना मागच्या वेळी, तर त्यावेळी बँकिंगच्या आणि एमपीएससीची एक्झाम एका दिवशी होती. त्यामुळे दोन्ही एक्झाम एका वेळेस. हो, देता येत नव्हते. आता तर उद्या परीक्षा आहे, अनेक विद्यार्थी आता परीक्षेसाठी आपापल्या मार्गी गेलेले. आम्ही पण जाणार आहे सर, आमचा पण आहे पेपर उद्या. किती दिवस झाले, म्हणजे किती वर्ष झाले तयारी करतो? हो, मी 4-5 वर्ष झाले सर. 4-5 वर्ष. हो. पण आता 4-5 वर्ष झाले, परत जर त्यांच्या आयोगाच्या निर्णयामध्ये बदल झाला, सरकारच्या निर्णयामध्ये बदल झाला, काय करणार पुढे, काय वाटतं? नाही, एक संधी आहे आम्हाला, बघू देऊन. शेवटची संधी. एक शेवटचा विद्यार्थी होता, पण तो आता इकडनं गेलेला आहे. एकूणच ही भावना जी आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर मांडलेली आहेत. मात्र आता परीक्षा उद्या होणार आहे आणि सरकारने त्याबद्दल काही विचार केला नाही. पण ज्या मुलांचे फॉर्म भरणं फिलिंग अजून राहिलेलं आहे, त्यांना आम्ही पुन्हा संधी देऊ असं मुख्यमंत्री थेट देवेंद्र फडणवीस जरांगे यांना बोललेले आहेत. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. कालपासून मोठं आंदोलन त्यांनी पुणे शहरात एक झेडब्रिज खाली केलं होतं. मात्र त्याचं यश जे म्हणजे त्यांना पाहिजे असं यश त्यांना मिळालं नाही. पण आता जे विद्यार्थी या परीक्षेपासून राहिलेले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळेल का, जसं देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांना संधी मिळेल का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसह मी आदित्य पवार, मुंबई तक.